हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारचा पळ काढत असल्याचा विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत। निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नसल्याचा आरोप। संसद घुसखोरी प्रकरणी शरद पवार यांचं उपराष्ट्रपतींना पत्र, सुरक्षेतील त्रुटी चौकशी करण्याची मागणी। खासदारांचं निलंबन चुकीचं असल्याचाही पत्रात उल्लेख। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, प्राप्तिकर विभागासाठी मोठा झटका। समतेसाठी जातनिहाय गणनेला आमचा विरोधच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीधर गाडगे यांची भूमिका। तर हा विचार चांगला आहे, मात्र डेटा कसा गोळा करणार, संघाच्या भूमिकेवर भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे आज 4 वाजता मराठा आरक्षणावर निवेदन देणार। शिंदे समितीकडून दुसऱ्या अहवालातील अहवाल, दुसऱ्या टप्प्यातला अहवाल सरकारकडे सुपूर्द। नागपुरामध्ये आज विशेष कॅबिनेट, मराठा आरक्षणावरील मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। आयु ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा, मनोज जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत राहिल्या तर एससी आणि एसटी आरक्षणात कुठला फॉर्म्युला वापरायचा, भुजबळांचा सरकारला सवाल। मोदींविरोधात चेहरा द्यावाच लागेल, मात्र मी नेतृत्वाची स्वप्न पाहत नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, आज दुपारी बैठक। राहुल गांधी ही इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात, नाना पटोलेंचं इंडिया आघाडीबाबत मोठं विधान। 2024चा एकच संकल्प, अजितदादांना मुख्यमंत्री करायचे, राष्ट्रवादी पडेल ते काम करेल, अमोल मिटकरी यांचा निर्धार। आता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतरच सुरू होणार, शिक्षण मंत्री केसरकरांची घोषणा। पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी। अहमदनगरमध्ये आंदोलकांचा निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे आंदोलकांसाठी या कालव्याचं काँक्रिटीकरण करण्याची मागणी। तामिळनाडूत पावसाचं रौद्र रूप, कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुथुकुडी आणि टेंकासी हे 4 जिल्हे पाण्याखाली, रस्ते, शेती आणि घराचं अतोनात नुकसान। चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, 100हून अधिक जणांचा मृत्यू, 200 जण जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू। यंदाच्या आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडवर हैदराबादकडून 6 कोटींची बोली, तर दिल्ली कॅपिटल्सकडून इंग्लंडच्या हॅरी ब्रुकची 4 कोटींना खरेदी। लिलावात 214 भारतीयांसह 119 परदेशी खेळाडूंचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।